20 जुलै रोजी जो जंतर मंतर या ठिकाणी त्या विद्यार्थ्यावर लाठी हल्ला केलाय, अनुमंसपणे हल्ला जो केलाय, त्या निषेधात आम्ही आज ज्या अभिजित दीपकेने यांनी सांगितलं की देशभरामध्ये आज आंदोलन करा म्हणून, त्या अनुषंगाने आज आम्ही आमच्या ब्लॅक ड्रेस कोड मध्ये आज निषेध नोंदवत आहे सरकारचा. गेल्या 4 दिवसांपासून पण बीडच्या स्थानिक लोकांमध्ये आंदोलन होते, वेगळं असं काय करताय? आज आम्ही विद्यार्थी जमा आहेत त्यांनी ड्रेस कोड, आम्ही एक ब्लॅक ड्रेस कोड म्हणून हा आमचा विशेष आहे आज सरकारचा निषेध करण्यासाठी. निवेदन वगैरे दिले कलेक्टर सर होते? नाही, अजून निवेदन नाही दिले. आता मी जस्ट पोहोचलोय 10 मिनिटापूर्वी. आता नेमकी मागणी काय? आमची मागणी जे देशाचे शिक्षण मंत्री आहेत त्यांनी राजीनामा द्यावा, नैतिक ते जबाबदारीवर. संसदेत गेल्या 2-3 दिवसांपासून माहिती हा प्रश्न उफाळून आलाय, पण संसदेचं कामकाज आतापर्यंत बंद केलं होतं. बरोबर सर, देशामध्ये आपण जर पाहत असता देशामध्ये प्रत्येक शहरामध्ये आंदोलन चालू आहे. हे सरकार गांभीर्याने हा विचार करत नाही. विद्यार्थ्यांचा प्रश्न, 22 विद्यार्थ्यांनी सुसाईड केलंय. किती हे सरकार किती निष्पादनीय करत आहे, गांभीर्य नाही सरकारला या विषयाचं. या निमित्ताने मी आमच्या बीड शहराच्या विद्यार्थ्यांच्या वतीने मी हा निषेध नोंदवतो. अरे गुंडेत दे त्यांना दुसरे काय काम आहे? सरकारचे गुंडेत ते. एक पोलीस ऑफिसर त्याच्या युनिफॉर्म मध्येच ऑन ड्युटी असतो. ऑफ ड्युटी असलेल्या पोलिसांना मारायला जमतच नाही. त्यांना ती हुकुमशाही कुणी दिली? त्यांना ते कमांड कुणी दिले? ह्याचा तपास झाला पाहिजे. त्या पोलिसांच्या लाठ्यांना खिळे लावलेले होते. एवढी खिळे मारून त्यांना जर मारण्याचा प्रयत्न करतायत तर का? त्यांनी कोणता गुन्हा केलाय? स्वतःच्या हक्कासाठी लढतायत, स्वतःचा हक्क मागतायत. आता या देशात आवाज उठवणं पण चुकीचं आहे का? सांगा मला, अजून या देशात आवाज उठवणं चुकीचं आहे का? राजेशाही नाही तर लोकशाही चालू आहे. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाचा सध्या वापर होत नाहीये. त्याला काळंबा फाडणारे असे हे सरकारवाले आहेत. खर तर विद्यार्थ्यांवर ज्या प्रकारे विद्यार्थी शांततेत आंदोलन करत असताना त्यांच्यावर जो लाठी हल्ला झाला आणि त्याच दिवशी संसदेमध्ये तिथं सांगितलं गेलं की आम्हाला यावर बोलण्यासाठी वेळ नाहीये, असं सरकारला याविषयी चर्चा करण्यासाठी सुद्धा वेळ नाही. आणि न्यायाधीशांनी सुद्धा सांगितलं की जे व्हिडिओ विद्यार्थ्यांचे आले त्याच्यावर ते पाहण्यासाठी सुद्धा आम्हाला वेळ नाहीये. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना, ज्या तरुणांना देशाचं भविष्य म्हणलं जातं, त्याच विद्यार्थ्यांची प्रश्न ऐकून घेण्यासाठी, त्यांचे मुद्दे काय आहेत हेच जाणून घेण्यासाठी सरकारला वेळ नाही. आणि हे सरकार त्या विद्यार्थ्यांना जसं काही ते पाकिस्तानवरून आलेत अशा प्रकारे वर्तन करत आहे, त्याच्या निषेधार्थ. आणि शिक्षण मंत्री जे आहेत त्यांचा राजीनामाच्या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत. जर का आपण विद्यार्थी जर का मागा असेल तर सरकार नाही, ते मी आजारी आहे आणि आजारी असताना मी हाताची सलाईन काढून इथं आलेले. कारण या देशातला जो प्रत्येक जण विद्यार्थी लढतोय ना अंगावर काठ्या वगैरे घेऊन, तर एक विद्यार्थी म्हणून, एक या देशाची नागरिक म्हणून कितीही आजारी असला आणि काहीही असलं तरी या देशासाठी, या देशातल्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी लढण्याची जबाबदारी इथल्या प्रत्येकाची आहे. मुलींना सुद्धा मारलं गेलं, मुलींचे कपडे फाडले गेले, त्यांच्या छातीवर बुक्क्या चालवल्या गेल्या. इतके व्हिडिओ समोर आले असतानाही सरकार त्याच्या विरोधात बोलायला तयार नाही, तिथं कोणावर कारवाई करायला तयार नाही. आणि तिथं पोलीस विदाऊट नेम प्लेटचे आले होते. दुसरी गोष्ट म्हणजे सरकारने जे गुंडे पाठवलेले होते, ज्यांना युनिफॉर्म सुद्धा नाही, नेम प्लेट पण नाही, जस काय गुंडे विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करतात, अशा प्रकारचे व्हिडिओ सुद्धा समोर आलेले आहेत. 20 जुलै रोजी जो जंतर मंतर या ठिकाणी त्या विद्यार्थ्यावर लाठी हल्ला केलाय, अनुमंसपणे हल्ला जो केलाय, त्या निषेधात आम्ही आज ज्या अभिजित दीपकेने यांनी सांगितलं की देशभरामध्ये आज आंदोलन करा म्हणून, त्या अनुषंगाने आज आम्ही आमच्या ब्लॅक ड्रेस कोड मध्ये आज निषेध नोंदवत आहे सरकारचा. गेल्या 4 दिवसांपासून पण बीडच्या स्थानिक लोकांमध्ये आंदोलन होते, वेगळं असं काय करताय? आज आम्ही विद्यार्थी जमा आहेत त्यांनी ड्रेस कोड, आम्ही एक ब्लॅक ड्रेस कोड म्हणून हा आमचा विशेष आहे आज सरकारचा निषेध करण्यासाठी. निवेदन वगैरे दिले कलेक्टर सर होते? नाही, अजून निवेदन नाही दिलंय. आता मी जस्ट पोहोचलोय 10 मिनिटापूर्वी. आता नेमकी मागणी काय? आमची मागणी जे देशाचे शिक्षण मंत्री आहेत त्यांनी राजीनामा द्यावा, नैतिक ते जबाबदारीवर. संसदेत गेल्या 2-3 दिवसांपासून माहिती हा प्रश्न उफाळून आलाय, पण संसदेचं कामकाज आतापर्यंत बंद केलं होतं. बरोबर सर, देशामध्ये आपण जर पाहत असता देशामध्ये प्रत्येक शहरामध्ये आंदोलन चालू आहे. हे सरकार गांभीर्याने हा विचार करत नाही.
विद्यार्थ्यांचा प्रश्न, 22 विद्यार्थ्यांनी सुसाईड केलंय. किती हे सरकार किती निष्पादनीय करत आहे, गांभीर्य नाही सरकारला या विषयाचं. या निमित्ताने मी आमच्या बीड शहराच्या विद्यार्थ्यांच्या वतीने मी हा निषेध नोंदवतो.